तरी त्याचं नाव आरंभ, म्हणजे आनंदाचा आरंभ, गुणवंतेचा आरंभ, कसोटीचा आरंभ, जिव्हाळ्याचा आरंभ. आज आपण किनिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत हे सांगणं निवेदकाचं आद्य कर्तव्य असतं. आज शालेय स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या मनोज पाटील सरांच्या 2 ठिकाणी मीटिंग असल्या कारणानं सरांना पुढे कार्यक्रमाला जायचं असल्या कारणानं आपण माल्यार्पण आणि सरांचा अगोदर सत्कार, बक्षीस वितरण सरांच्या करकमलांनी काही होतील आणि सर मार्गस्थ होणार आहे. आपल्या चरित्रार्थ चालवत एमटेक पर्यंत शिक्षण केलं. शून्यातून विश्व निर्माण करत आव्हानाला कवे घेणार. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी कधीच चाललं नसतं. यशाची उंच भरारी घेणारा आव्हान वेळात वेळ काढून सुखद संध्याकाळी परमेश्वराने सुद्धा अलगद पावसाचा शिडकावा केलेला आहे आणि तुम्हा चिमण पाखरांच्या आनंदावर आनंदाचा अभिषेक पावसाच्या दवबिंदूनच काशेना थेंबातल्या आव्हानानं केलेला आहे. आज महाराष्ट्रातली विश्वासार्ह संस्था म्हणजे आरंभ अकॅडमी ही गुणवत्तेच्या जोरावर नावारूपाला येत आहे. हाकेच्या अंतरावर हा क्लास आणि पावसाचं वातावरण असल्या कारणानं गौरव हॉलमध्ये हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. बरीचशी तोलामोलाची मानकरी समोर सुद्धा बसलेले आहेत. आमचे मित्र डॉक्टर लोकसेवा हॉस्पिटलचे धनराज चौधरी सर सुद्धा आले, त्यांचंही शब्दसुमनाने स्वागत करतो. बरेच मान्यवर आले, आमच्या रावसाहेब दादांचा संपूर्ण परिवार आला आहे आणि एक आनंदाची गोष्ट मंडळी प्रगतीत शेतकरी आमचे ओढ्याजवळ आलेले आमचे बंधू शैलेश दादा नेहमी आमच्या रावसाहेब पाटलांना आम्हाला साथ देत असतात. ते सुद्धा सकाळपासून 2 दिवसापासून या तयारीमध्ये समाविष्ट आहेत. मान्यवर येणार आहेतच. या ठिकाणी वेळात वेळ काढून रावसाहेब पाटील सरांचा शब्दाला माणुसकीची होकार देत आदरणीय त्रिमूर्ती इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेजचे चेअरमन सर्वेसर्वा गौडीबुद्ध संस्थांचे सदस्य आमचे गुरु प्राध्यापक मनोज पाटील सर त्रिमूर्तीचे चेअरमन यांचा सत्कार आदरणीय प्राध्यापक रावसाहेब पाटील सर आपल्या कार्यक्रमाला करतील. मी त्यांना विनंती करतो. जिव्हाळ्याचं पुस्तक माणुसकीचा धन्यवाद गुरुजी. तदनंतर एक माणुसकीचा आत्तेच्या फुलांनी त्यांनी काकांचा सत्कार करावा. एक आदर्श जावई, आदर्श सासरे कसे असता याची जोडगोडी. मंडळी बघा, आमच्या काकांचं पतीच्या कर्तव्यासाठी जागृत राहणारी महिला सावित्रीने जो व्रत केला त्याच्या व्रताची आज सुंदर दिवसाची रुजवात आणि त्या रुजवातीपोटी महिला वर्गांची संख्या खूप असल्या कारणानं त्यांनाही वटसावित्री पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. सुंदर कार्यक्रम, काय वर्णन करावं या कार्यक्रमाचं. तेजाने तेजाची आरती करावी, अवघा आसमंत तेजोमय व्हावा. एक एक क्षणांनी सप्तरंगांची रांगोळी काढावी आणि त्या रांगोळीमध्ये आस्थेची शलाकावा उमटत जावी. विद्यार्थी मित्रांनो, मी रावसाहेब सर, अभय पाटील सर आणि प्राध्यापक मनोज बापू आदरणीय वायपी काकांना विनंती करतो, काही जे विद्यार्थी आहेत त्यांचं आपण बक्षीस वितरण आपण करूया. तदनंतर प्राध्यापक मनोज पाटील सर 2 मिनिटं मनोगत व्यक्त करून मार्गस्थ होणार आहे. मी रावसाहेब पाटील सरांना विनंती करतो, तुम्ही कृपया माझ्याकडे यावं. काही आपण नावांचा उल्लेख करूया. त्या मुलांना आदरणीय मनोज पाटील सर त्यांच्या करकमलांनी सन्मानित करतील. नंतर सरांना मार्गस्थ व्हायचं आहे, त्यामुळे आपण ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नावांचा उल्लेख होईल त्यांनी व्यासंग करूया. सगळे सदस्य भाव में आए वो दीन दुखी दोनों को बदले से जगा के चलो, जोत से जोत जगा के चलो. सुंदर असा शास्त्री ब्रह्माचा प्रहर
गाठी घड्या आल्या कुकुरमाला जाता लागला असा चैतन्यमय प्रसंग आस्थेची शलाका भेटवत अगदी आरोळीला चारोळी सुजावी आणि नारळी गाडी लागावी असा आनंद दर्शन मान्यवर आपल्या कार्यक्रमांनी दीपप्रज्वलन करत आहात. आसमंतामध्ये तेजोलय निर्माण झालेला आहे. या तेजाचा राशी तुम्ही जिंकले उद्याच्या भविष्याची आस करत परत आपणाचं देणं आपल्या काळात ठेवत उत्कृष्ट अधिकारी होणार या मनोजाबांना विनंती करतो. कर्तव्याचं मानपत्र शाबासकीची ट्रॉफी आपण सध्याला वापर करावी. राष्ट्रीय स्कूल नवोदय विद्यालय स्कॉलरशिप एक्झाम मंथनमध्ये पण नोटीस आलेला आहे. जनरल कॅटेगरीमध्ये जिल्ह्यामध्ये पहिला आलेला आहे. तर असे एक अनेक पुस्तक. धन्यवाद सर. तदनंतर तेजस मात्र 2 महिन्यामध्ये सैनिक स्कूलचा अभ्यास करून वर्षी आपण खूप मोठी रँक त्याच्याकडे एक्सपेक्ट करणार आहोत. सैनिक स्कूल, राष्ट्रक्रीडा स्कूल, त्यानंतर नवोदयमध्ये जिल्ह्यामधून ओबीसी. तदनंतर वैश पवार. वंश पवार यावर्षी 254 मार्क घेऊन चंद्रपूर सैनिक स्कूलला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तसंच ग्रामीण भागात जी असते 5वीला होणारी त्यामध्ये पण गवगवीत यश प्राप्त केलेलं आहे. गीतांश ऑलिम्पियाड एक्झाम सैनिक स्कूल एक्झाम सिलेक्शन झालेलं आहे. जय सोना साठी विद्यार्थ्याचे नवोदय विद्यालय सिलेक्शन राहिलेलं आहे. 91.25 मार्क्स त्याला होते. त्याच्या आयुष्यातील पहिली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याने दिली होती. तर या पुढे खूप सारे असे यश त्याला मिळवायचे जीवनामध्ये. सुरुवात आहे. जय सोना चौधरी मेंटल मॅथ परीक्षेमध्ये पहिली लेवल त्याने त्याची A to Z माहिती ठेवणार आहे आमचे नाना. कधी कोणी हाक दिले असेल तर त्याच्या हाकाला हो म्हणणार आहे. कधीही कोणाच्या सुखदुःखात हजर राहणार आहे आणि कधी वेळेवरती कार्यक्रमाला हजर राहतात नाना. असं अचूक व्यक्तिमत्व जे आहे नानांचा सत्कार मी पेडीवाडी सरांना विनंती करेल की नानांचा सत्कार त्यांनी करावा. आतापर्यंत किती व्यासपीठं जागवली असतील? पिढीपाटील सर, जेव्हा रावसाहेब सरांचा मला फोन आला, नाना तुम्ही प्रमुख अतिथी आहेत म्हणे, आणि त्यांनी स्वल्पविराम न घेता काय सांगितलं, नाना तुम्हाला निवेदन करायचं आहे. मी थोडा घाबरलो. कार्यक्रमाची कुठेतरी एक गरिमा असते, परंतु मित्र हो, घरच्या अंगणमध्ये सत्कार नसतो, सन्मान नसतो, ते काळीज गंधाच्या वाटचालीवरील प्राजक्तांच्या सणांचा सुगंध असतो. त्यामुळे रावसाहेब माझ्यापेक्षा खूप लहान आहे, आमचा मावत बंधू आहे. त्याच्या करारी बाणानं, त्याच्या ध्येयाशक्तीला मी वंदन करण्याचा मावशीने आणि मावशाने खूप कष्टाने संसार उभा केला आहे मनोजाला. अतिशय शून्यातून म्हणजे 18 विश्व दारिद्र्य आणि त्याच्यातून मुलगा यज्ञ करणं खूप आनंद. सरस्वतीला वंदन करण्यासाठी नेहमी जात असतो, परंतु त्याचं कौतुक करणं तेवढं. धन्यवाद देतो तुला. या ठिकाणी आमच्या मनोजाबांना आशीर्वाद कर, आपला मनोगत शुभेच्छा परत व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो. आयोजित बक्षीस वितरण समारंभ म्हणजेच प्राइज डिस्ट्रीब्युशन समारंभाला उपस्थित अजय पाटील सर, प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पाटील सर, SSBT, काकाश्री आणि जमलेल्या सर्व पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, शिव कॉलनी येथे 1ली ते 4थी ची सुरुवात करणारी इन्सेप्शन अकॅडमीचं रोपटं आज वटवृक्षामध्ये प्रलंबित झालेलं आहे. वटवृक्ष त्याचं झालेला आहे हे बघून खूप आनंद झाला. आणि
मित्रांनो, रोपटं लावणं सोपं आहे, पण रोपटाचं वटवृक्ष करणं हे खूप कठीण असतं. याचा अनुभव मला पण आहे. एका जोरदार मी सुरुवातीपासूनच रावसाहेब सरांना ओळखतो. माझ्या त्यांचा खूप जुना परिचय आणि ही जी प्रगती रावसाहेब करत होते हे मी माझ्या डोळ्यांनी बघितली. पण वाटत नव्हतं की खूप कमी कालावधीमध्ये इन्सेप्शन अकॅडमी ही खूप नावारूपाला येईल. पण आज जेव्हा मी बघतोय ही खूप मोठी अकॅडमी झालेली आहे आणि या ॲड्रेसवर येताना मी तुमच्या अकॅडमीकडूनच आले तेव्हा ते पूर्ण तुमचा हॉल आणि तुमचं पूर्ण बिल्डिंग बघून खरंच खूप आनंद झाला. आज बक्षीस वितरण इथं चालू आहे. बहुतेक सगळे विद्यार्थी खूप टॅलेंट आहेत आणि खूप हुशार आहेत. मी विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन करतो. ज्या सर्व विद्यार्थ्यांना इथं प्राइज मिळणार आहे, ज्यांना आताच प्राइज वितरित झालेलं आहे, अशा सर्वांचं आणि त्यांच्या पालकांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि एकच सांगेल की मित्रांनो, तुमचं फ्युचर हे इन्सेप्शन अकॅडमीमध्ये खूप ब्राईट आहे. तुम्ही निश्चिंत राहा आणि फक्त रावसाहेब सरांवर विश्वास ठेवा, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा. एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि 5:30चा कार्यक्रम 7 वाजून गेले आणि आता जवळजवळ 7:15 वाजण्यात आले. खूप घाई केली त्यामुळे आणि पावसामुळे पण आज कार्यक्रमाला बराच उशीर झाला. पण तरीही पाऊस चालू असताना सुद्धा जी एनर्जी या विद्यार्थ्यांमध्ये बघतोय ते खरं तर इथं आम्हाला ऐकायला मुळीच आलेले नाही. त्यांना फक्त बक्षीस हवंय, एनी हाऊ सर्वांना बक्षीस मिळेल. फक्त नियोजित काही कार्यक्रम असल्यामुळे मी आपली रजा घेतो. रावसाहेब सरांचे खूप खूप आभार मानतो की आम्हाला इथं या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलं. प्रफुल्ल नानांचा आग्रह आणि रावसाहेबांच्या आग्रहामुळे यावंच लागेल हे ठरवलंच होतं. खूप बिझी शेड्यूल होतं. 2-3 कार्यक्रम पुढे पण असल्यामुळे आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर वायपी काका सरांना म्हटलं यावंच लागेल, कारण की रावसाहेब ज्यावेळेला मी पुणे विद्यापीठात फर्ग्युसन कॉलेजला शिकत होतो त्यावेळेला तिथे अनेक वक्तृत्व स्पर्धा होत होत्या. त्या वक्तृत्व स्पर्धा गाजवताना आदरणीय मित्र हो, जेव्हा प्राईज मिळायचं तेव्हा तो आनंद गगनात मावत नव्हता. ज्यावेळेला आपण आपल्या कर्तव्याच्या जोरावर कुठेतरी नक्षत्रांच्या चांदण्यांच्या राशी उतरत असतो त्यावेळेला आपण सारा आसमंत कवेत घेतल्यासारखा आनंद होत असतो. आपण शैक्षणिक क्षेत्र असो, राजकीय असो, सांस्कृतिक असो, ऐतिहासिक असो, कवितेचं असो, कोणतंही क्षेत्र असो, ज्या क्षेत्रामध्ये नैपुण्याची आपण आभा उतरवत असतो त्यावेळेला नक्कीच आपल्या मायबापांना जो आनंद होत असतो तो शब्दात न मावणारा असतो. आज या चिमण पाखरांना पुढे जे पॅसेजमध्ये चिमण पाखरं बसलेले आहेत त्यांचे आईवडील बरेच आमचे मित्र आहेत. त्यांना नक्की किती आनंद वाटत असेल, त्यांच्या आनंदाला पारावर नाही. कारण की जेव्हा कोणी माणुसकीची थाप, कोणी गुणवंतांचे गुणगौरवाची थाप पाटील, इयत्ता 5वी श्रवण पाटील, कार्तिकी महाले इयत्ता 5वीचे विद्यार्थी, आमचे मित्र आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील, पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री यांचे स्वीय सहाय्यक निष्ठेचे प्रतीक नवलसिंग राजे पाटील यांना विनंती करतो आपणही व्यासपीठावर. मी रावसाहेब पाटलांना विनंती करतो सगळ्यांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व निष्ठेचं पायी नवलसिंगचा सत्कार झालेला आहे. कार्तिकी महालेचा सत्कार झाला. प्रवीण पाटील सर बॉम्बे राजपूतने विद्यालयात सैनिक स्कूलला सिलेक्शन झालेलं होतं. पण आता पुढचं एज्युकेशन आपण जळगावमध्ये राहून अजून दुसरी तयारी केलेली आहे आणि थोड्याशा फरकासाठी भविष्यात रिषभ सैनिक मोठ्या पदावरती आपण त्याला बघू. तसे आमचे सर्व विद्यार्थी असे आहेत की भविष्यात त्यांना मोठे एक्झाम क्लिअर केलेली आहे. त्याचे आणि त्याच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन. तदनंतर आदर्श पाटील आदर्श हातांनी करावा. आदर्शने यावर्षी सैनिक स्कूलची एक्झाम क्लिअर केलेली आहे. तसेच स्कॉलरशिपची पण एक्झाम तो क्वालिफाय झालेला आहे. एक्झामला सिलेक्शन झालेलं आहे. तसंच सैनिक स्कूलची एक्झाम पण त्याने क्लिअर केलेली आहे.
भविष्यात आमचे सर्वच मुलं खूप चांगल्या नवोदय विद्यालयासाठी जिल्ह्यामधून 9 झालेली आहे. 1000 मीटर परीक्षेमध्ये राज्यामध्ये पहिला क्रमांक पुष्कळने मिळवलेला आहे. इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये राज्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला आहे. तसं मनीषा मी मध्ये त्याचे वडील अभिनंदन करतो. देशसेवेचं व्यक्तिमत्व एका आपल्या पाल्याचा सत्कार. मध्ये दादर नगर हवेलीची नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूल आहे त्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं होतं. त्यासाठी अभिनंदन. यामध्ये पण तो खूप चांगले यश त्याने मिळवलेलं आहे. तदनंतर तसेच तो आता यावर्षी पण सेकंड अटेम्प्ट देणार आहे. यावर्षी आम्हाला रँकमध्ये आणि करावं. तदनंतर ऋषिता भागेश्वर. यावेळी कसं काढून तदनंतर राज पाटील. राज चांगलं फुलो बेटा. सम्यक रामटेके. त्यांनी सैनिक स्कूल क्लिअर केलेली आहे. मध्ये जाण्याचं स्वप्न आहे. त्याची लहान बहीण नारायणी पण आपल्या क्लासमध्ये आहे. यावर्षी तिने पण स्कॉलरशिप मानाने का चिन्मय. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या पालकांनो, खरं तर मला खूप आनंद झाला असता की तिथून आलो असतो आणि तुमच्याशी थेट संवाद साधला असता. प्रशासकीय अडचणी किंवा कशा उद्भवतील किंवा तुमचे नवीन काम केव्हा येईल हे सांगता येत नाही. म्हणून एक्झाम अचानक मला एकदा नाही आलं. पण सगळ्यात अगोदर मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची किंवा आतापासून प्रिपरेशन करत आहात आणि तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे. शेवटी निवडणुकीचा अंतिम आतापासून प्रयत्न सुरू केलेले आहेत. तुमचं भविष्य नक्कीच शिक्षणाचे सर्वांचा तुम्हाला सपोर्ट आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. मी त्याचे मेकरच्या बाबतीत पण ऐकलं. मला पेक्षा मी फॅमिली गोष्टी करतात आणि माझं पण वैयक्तिक मत आहे मला असं वाटतं की टीचिंगपेक्षा लर्निंग डेव्हलप करते फार मोठी ती ह्या क्लासेसच्या माध्यमातून तुमच्यामध्ये डेव्हलप होते. याच्यात भविष्यात तुम्हाला टीचर मिळेल अशी गरज असते. त्याच्यासाठी डेव्हलप करणे मोठी गरज आहे आणि ते तुम्ही करत आहात. तुम्हाला तुमच्या सर्वांचं मला कौतुक वाटतं. त्याच्यापेक्षा पण कौतुक वाटतं त्या सर्व तिथे डायरेक्टर सर्व टीचर स्टाफ असतो यांचाही मी खरंच अभिनंदन करतो. मला खूप आनंद झाला असणार. परंतु या बाबतीत मी त्याचे संवाद साधू शकतो की मी थोडासा स्वतःला दुर्दैवी समजत आहे. पण एक मुलाचा सल्ला विद्यार्थ्यांना तुम्हाला देऊ इच्छितो की कुठल्याही स्टेजवर कुठल्याही पद्धतीने कधीच स्कॅटर होऊ नका, डिस्टर्ब होऊ नका. प्रयत्न ज्या लेवलला तुम्ही करत आहात त्याच लेवलला करत राहा. वेगवेगळ्या संघटना येतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात. तुम्हाला भविष्यात असं होऊ शकते हुशार म्हणून भविष्यात असं मी खूप वेळा ऑब्झर्व केलं की खूप हुशार विद्यार्थी शालेय याच्यामध्ये जीवनामध्ये खूप हुशार असलेले विद्यार्थी भविष्यात मात्र नाही करू शकले कारण संघट बिघडत जाते किंवा संधीचा परिणाम होतो. म्हणून मला असं वाटतं की संघट बिघडणे न बिघडणे तुम्ही तटस्थ आणि स्तब्ध राहिलं पाहिजे. तुम्ही न्यूट्रल राहिलं पाहिजे. ठीक नाही. माझं टार्गेट हे मला हेच करायचं. म्हणजे मला आजही जाणवतं की माझ्या क्लासमधला सगळ्यात हुशार विद्यार्थी आज कुठेच नाही. का नंतर त्याने काय सोडला हुशार म्हणत त्याला आपण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो.
तर्फे आयोजित या सत्कार सोहळ्यानिमित्त इथे उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर, आजचे सत्कार मूर्ती हे बालगोपाल विद्यार्थी व त्याचे साक्षीदार होण्यासाठी मुद्दामून उपस्थित असलेले सन्माननीय पालक बंधू भगिनी, माझे मनोगत मी 3 टप्प्यात व्यक्त करणार आहे, अगदी थोडक्यात. त्यामध्ये पहिला टप्पा जो राहील इन्सेप्शन अकॅडमी आणि रावसाहेब पाटील यांच्याबद्दल सांगेल. त्यानंतर दुसरा टप्पा पालकांसाठी असेल आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा जो टप्पा राहील ते आमच्या विद्यार्थी मित्रांसाठी, तो गमतीचा असेल. मी सर्व उपस्थित बंधू भगिनींना सांगू इच्छितो की SLPT अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल विभागात रावसाहेब पाटील आमच्यासोबत मेकॅनिकल विभागात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि तितकाच आज्ञाधारक सुद्धा. त्यामुळे सर्व शिक्षकांचे, सिनियर्स आणि मॅनेजमेंटचे सुद्धा ते प्रिय होते. तर त्यांनी एके दिवशी मला अचानक सांगितलं की सर मला हे ना आपलं कॉलेज सोडायचं आहे आणि मला दुसरं काहीतरी करायचं आहे. मी अवाक झालो की इतका प्रतिभा संपन्न व्यक्ती, इतका आज्ञाधारक शिक्षक, इतका विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि अचानक मी तर त्याच्यामध्ये बघत होतो की हा रिटायरमेंटपर्यंत आपल्या कॉलेजला पुढे नेऊ शकतो. तर मी म्हटलं काय झालं, काय अडचण झाली? तर त्याने मला जे उत्तर दिलं ते मला आजही माहीत आहे की सर मला आयुष्यात असं वेगळं काही करायचं आहे, समाजासाठी मला वेगळं असं काही करायचं आहे या शिक्षण क्षेत्रासाठी, मला वेगळं असं काही करायचं आहे की या आपल्या जळगावच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि मी त्याच्याकडे बघतच राहिलो. मी म्हटलं नेमकं काय करायचं आहे? त्याने मला सांगितलं सर मला फक्त एक अकॅडमी सुरू करायची नाही, ट्युशन सुरू नाही करायची, तर मला या क्षेत्रामध्ये अशा दिशादर्शक असा टप्पा सुरू करायचा आहे, दिशादर्शक असा प्रवास सुरू करायचा आहे. आणि त्या दृष्टीने सर मला वेळ देण्यासाठी मला आपल्या महाविद्यालयातून रजा घ्यायची. मला त्यावेळी त्याच्या हिमतीचं फार कौतुक वाटलं, कारण स्थिर स्थावर असलेला हा जॉब, चांगली नोकरी, चांगल्या पगाराची नोकरी हा तरुण शिक्षक सोडतो आणि अकॅडमी सुरू करतो किंवा त्याचा मानस आहे. मला त्याच्या हिमतीचं त्यावेळेला फार कौतुक वाटलं. त्यानंतर रावसाहेब पाटील सरांच्या माध्यमातून त्यांच्या अकॅडमीची झालेली सुरुवात शिव कॉलनीजवळ मला वाटतं लहानशा रूममध्ये त्यांनी अकॅडमी सुरू केली. मध्यंतरी कोविडचा कठीण काळ आला, त्या काळालाही ते धैर्याने सामना केला त्यांनी आणि बघता बघता त्या अकॅडमीचं त्यांनी खूप चांगल्या एका वृक्षामध्ये रूपांतरित केलं. मला आनंद वाटतो की फक्त 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना फक्त अकॅडमिक शिक्षण देणं हे त्यांचं ध्येय नाही. आज मी जे विद्यार्थी इथे बघतोय, कोणी सैनिकी शाळेमध्ये उत्तीर्ण झालेलं आहे, कोणी नवोदयला क्वालिफाय झालेलं आहे. हे अवघड परीक्षा आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं, प्रत्येक विद्यार्थ्याचं विश्लेषण रावसाहेब पाटलांकडे आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांबद्दल सांगितलं की या विद्यार्थ्याला NDA जॉईन करायचं आहे, या विद्यार्थ्याला आर्मी जॉईन करायचं आहे, या विद्यार्थ्याला प्रशासकीय सेवा जॉईन करायचं आहे. मला एक सांगा की देशाच्या दृष्टीने उत्तम भवितव्य घडणारी ही भवितव्य. त्यामुळे रावसाहेब पाटील सर, मी तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं आणि विशेषतः तुमच्या परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमचं कौतुक करतो. ज्याप्रमाणे आपला पाल्य उच्च पदावर जायला हवा, प्रशासकीय सेवेत जायला हवा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. ते स्वप्न डोळ्यात ठेवून प्रसंगी काटकसर करून तो पालक आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला, मुलीला शाळेत किंवा एखाद्या अकॅडमीमध्ये प्रवेशित देत असतो. परंतु मला एक सांगावंसं वाटतं पालक बंधू भगिनींना
की जेवढी जबाबदारी अकॅडमीची आहे, जेवढी जबाबदारी आपल्या विद्यार्थ्यांची आहे, त्यापेक्षा अधिक जबाबदारी आपली आहे. कारण पालकांची जबाबदारी समाजासाठी फार महत्वाची आहे. आता मी एक गमतीचा भाग म्हणून सांगतो, तुम्हाला वाटेल की सर काय सांगताय. मी अशाच एका कार्यक्रमात गेलो होतो आणि तिथे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होता. प्रत्येकाला 90, 92, 95 असे टक्के होते. पण 1-2 पालक आहे ना, मला सकाळी म्हणजे कार्यक्रम सुरू झाल्यापासून 11 वाजल्यापासून मला अजिबात हसताना दिसले नाही. तर त्यावेळेला चहा पाण्याच्या कार्यक्रमाच्या दरम्यान मी त्यांना सहज विचारलं की काय झालं, तुम्ही नाराज काय. त्यांनी सांगितलं की सर, मुलाला थोडे कमी टक्केवारी पडले नाही तर त्याचा पहिल्या क्रमांकाने सत्कार झाला असता तुमच्या हस्ते. मी त्यांना विचारलं की किती पर्सेंटेज आले. काही नाही सर म्हणे 89च आले म्हणे, 92, 95 आले असते तर छान झालं असतं. मग मी म्हटलं 89% तर चांगले आहेत. मग मी त्यांना अजून गमतीने विचारलं की तुम्हाला 10वीला किती मार्क होते. त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा होत्या. त्यांना विचारलं तुम्हाला 10वीला किती मार्क्स होते. दोघांच्या मार्कांची बेरीज सुद्धा 89 होत नव्हती. मला सांगायचं गमतीचा भाग, मी असं नाही म्हणत की आपल्याला मार्क्स कमी असतील तर आपल्या मुलांना कमी पडतील, नाही असं नाही, त्यांना चांगले पडतील. परंतु कुठेतरी विश्लेषणात्मक आपण विचार करायला हवा आपल्या विद्यार्थ्यांचा. या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेला मुलांची आलेली सूज आवश्यक नाहीये. त्यांच्यामध्ये काय कलात्मकता आहे, त्यांच्यामध्ये काय कला आहे आणि त्यांच्यामध्ये काय क्वालिटी आहे ती फार महत्वाची आहे. मला हे तुम्हाला सांगावं असं वाटतं. प्रत्येक गोष्ट आपल्या पालकांवर अवलंबून असते. अजून दुसरा गमतीशीर किस्सा सांगतो. आपण जसं विजन ठेवणार तसे आपल्या मुलावर ते विजन पाळणार. आता एका घरात गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीला सिगारेट पिण्याची सवय होती. पण मला सांगा की त्याने सिगारेट प्यायची होती म्हणून त्याने त्याच्या मुलाला सांगितलं की आगपेटी नाही तर काहीतरी घेऊन ये तिकडनं गॅसमधनं. तो मुलाने काय केलं की अगदी मस्त कलात्मक पद्धतीने आपला कागदाचा तुकडा थोडासा लांब केला आणि गॅसवर तो कागद पेटवला आणि हातात तशी ऑलिम्पिकची मशाल आहे तसा पळत 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 आला आणि वडिलांना तो द्यायला लागला. मला सांगा असे संस्कार शक्य आहे का. दुसऱ्या दिवशी तो मुलगा शाळेत जातो आणि त्याच्या मित्रांना सांगतो, अरे माहिती आहे का नाही जादूगार आहे म्हणे आपला बाप जादूगार. तुला म्हणतात कसं काय. अरे नाकातून दूर काढतो, कानातून दूर काढतो, असे जादूगार. असे जादूगार आपल्याला नको आहे. आपल्याला समाज घडवायचा आहे तर समाज आपल्या घरातून घडेल. विद्यार्थ्यांना तुम्ही काही शिकवा, किती त्याला उपदेश द्या, ते ऐकणार नाही. त्याचं ऑब्झर्वेशन ते ऐकतात. तुम्ही एक्झाम्पल सेट करा, त्यानुसार ते समाजात वागतील. त्यामुळे मला असं वाटतं की पालकांचा गुण किंवा पालकांची जबाबदारी या समाजासाठी, या आपल्या शहरासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी फार महत्त्वाची आहे. आणि आता सरतेशेवटी विद्यार्थी मित्र तुम्हाला एक सांगतो. तुम्हाला वाटत असेल की सर आम्ही काय 8 वर्षाचे, 9 वर्षाचे, 15 वर्षाचे, सर काय इतक्या मोठमोठ्या गोष्टी सांगताय. तर एक इतिहासातला एक आता रंजक आणि अतिशय गमतीशीर किस्सा तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांबद्दल माहिती तुम्हाला. असं कोण आहे की शिवाजी महाराजांना ओळखत नाही. हात वर करा. माझ्यासोबत म्हणायचं शिवाजी महाराज की. क्या बात आहे, समजलं मला. तर शिवाजी महाराजांचा एक किस्सा सांगतो, तो तुम्ही व्यवस्थित ऐकायचा. शिवाजी महाराजांना आग्र्याला जायचं होतं. शिवाजी महाराजांना माहिती आहे किती कठीण काळ होता, परंतु त्यांनी त्यावेळी काय केलं की आपल्या फक्त 9 वर्षाचा संभाजी, किती वय वर्ष 9, तुमचं वय वर्ष काय आहे ते तुम्हाला माहित आहे, म्हणजे तुमच्या एवढा. मग अगदी 9 वर्षाच्या बाळाला इतक्या कठीण प्रवासासाठी तिथे घेऊन गेले. तिथे असणारा धोका त्यांना माहीत होता. मग आता मला सांगा, महाराष्ट्रात पुण्यापासून आग्र्यापर्यंतचं ते अंतर. त्या दरम्यान शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला संभाजीला काहीतरी गोष्ट सांगितली असते.
कोणत्या गोष्टी सांगितल्या असतील की आपला किती बँक बॅलन्स आहे, आपल्या फॉरेनच्या कंपन्यांमध्ये किती शेअर, त्याचं सांगितलं असेल का? त्यांनी तसं नाही सांगितलं. त्यांनी इतिहासात खूप छान वर्णन आहे. त्यांनी संभाजीराजांना सांगितलं की बाळराजे, आतापर्यंत तुम्ही आनंदाचा काळ अनुभवलाय, आतापर्यंत तुम्ही सगळं सुखाचे दिवस पाहिले, आता संघर्षाचे दिवस बघण्यासाठी आपण आग्र्याला जात आहोत. ही दूरदृष्टी शिवाजी महाराजांजवळ होती. आणि तिथे गेल्यानंतर आपल्या सर्वांना, आपण सर्व जाणतो की तिथे त्यांना कैदेत ठेवलं गेलं. कैदेत ठेवल्यानंतर तो कठीण काळ सुरू झाला आणि मग औरंगजेबाला वाटलं की अगदी 9 वर्षाचा बाळ यांच्या सोबत आहे, तो थोडा कंटाळा वाटतोय त्याला, तर त्याला त्याचा विरंगुळा व्हावा म्हणून औरंगजेबाने एक हत्ती खेळण्यासाठी दिला संभाजीराजांना. संभाजीराजांचं वय किती? 9 वर्ष. आणि हत्ती त्यांना भेट दिला खेळण्यासाठी. मग ते लहान मुलाला छान वाटायचं, त्या हत्तीच्या मागे धावायचा, हत्तीच्या मागे पळायचा. तर तिथे एक त्यांचा सेनापती होता मोगलांचा, त्याचं नाव होतं दिलेर खान. काय नाव? तर दिलेर खानाला त्याची गंमत करावीशी वाटली संभाजीराजांची. त्यांनी सांगितलं, अरे संभाजीराजे, आप इतने छोटे से, हाथी इतना बड़ा, आप इसको महाराष्ट्र में कैसे क्या लेके जाएंगे? 9 वर्षाचा संभाजी काय उत्तर देतो ऐका. दिलेर खान, ये तो जानवर है, ये जानवर है, अगर ये मुझे बैठने देगा तो मैं उसके ऊपर बैठ के महाराष्ट्र में लेके जाऊंगा, नहीं बैठने देगा तो रस्सी से खींच के उसको महाराष्ट्र में लेके जाऊंगा. लेकिन हमारे आबा साहब ने आपको जो 23 किले दिए हैं, वो महाराष्ट्र में आप उसको दिल्ली कैसे क्या लेके आएंगे? बघा, 9 वर्षाच्या संभाजीराजाचं ते वाक्चातुर्य, सतत विवेकबुद्धी आणि विशेष म्हणजे धाडस किती मोठे होते. त्यामुळे संभाजीराजे इतके मोठे झाले. आपल्याला वयाने मोठं नाही व्हायचं. ते मी सर सांगतो, आपण मराठीत खूप चांगली म्हण आहे की बाळाचे पाय पाण्यातच दिसतात. तर तसे हे तुमचे जे लहान लहान मुलं आहेत, त्यांनी जी कामगिरी आता करून दाखवलेली आहे, मला असं वाटतं की काही वर्षांनी जेव्हा मी तुमच्या अशाच कार्यक्रमात येईल, तर हे विद्यार्थी अजून कोणत्या तरी उच्च पदावर गेलेले असतील आणि त्यांचा सत्कार आपण करत असाल. मी अतिशय सदिच्छा सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मंथन परीक्षेचा शिरंजी होय, स्कॉलरशिप एकदा यावर्षी क्वालिफाय केलेली आहे चौथीची. आमच्या वेदनेचे चांदणे म्हणताले एक सुंदर आराधनेचं उपासक करणारं व्यक्तिमत्व आणि आमच्या भगिनी दोघांचा सत्कार झालेला आहे. आनंद मातृत्वाचा बोलावा, वात्सल्याची आणि आईचा सत्कार होत आहे. आमचा शेलूदादा प्रगतशील शेतकरी आहे. अतिशय सुंदर असा हा माणुसकीचा चौकोनी परिवार. नक्कीच त्या वंदन करतो मी हातांना. पुढील यादी आपण 2 मिनिट करतो. व्यासपीठावर या बेटा. धन्यवाद मावशी. प्रबुद्धाचं सिलेक्शन झालेलं आहे. मुलगा मागच्या 3 वर्षापासून मोठी माणुसकीची झेप घेतलेली आहे. शिक्षण क्षेत्रात, मेडिकल क्षेत्रात मोठं लौकिक असलेलं व्यक्तिमत्व. यावर्षी स्कॉलरशिप एक्झाम क्लिअर केलेली आहे. तसंच मंथन एक्झाममध्ये केंद्रामध्ये मी 6व्या क्रमांकाची आलेली आहे. अजून भविष्यात खूप साऱ्या एक्झाम आम्हाला चौथीचे ते सर्व विद्यार्थी पुढच्या वर्षी मेरिट लिस्टमध्ये नवोदय सैनिक स्कूलमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. पुढच्या वर्षी याचा जानकी घरटे आपलं सुरू आहे. नवोदय सैनिक स्कूल आणि यावर्षी 5 पेक्षा जास्त स्कॉलरशिप एक्झाम क्लिअर केलेली आहे. यावर्षी स्कूल लेवलचे जे मेरिट आहे त्यामध्ये पण मी टॉपर आहे स्कूलमध्ये. उठत नाही, कोणताच कल्लोळ नाही. प्रत्येकाची आनंदाची जाणीव आहे. विराज विसावे परीक्षा क्लिअर केलेली आहे. सैनिक स्कूल, राष्ट्रपती स्कूल या स्कूलमध्ये येणाऱ्या सगळ्या आराध्या पाटील,
मधून पहिली येणारी विद्यार्थिनी आपल्या क्लासची होती. येणार आहे पालकामधून एक मनोगत वकील नक्की. पाटील सर, आमच्या रावसाहेब पाटील सरांच्या हाती धडपड 2 दिवसापासून सुरू होती. नाना तुम्हाला यावं लागेल. तसं भारदस्त व्यक्तिमत्व असल्यामुळे मलाही गस्त घालावीशी वाटली. जाऊ शकतो ते म्हणून आम्ही खूप बिनधास्तपणे काही गोष्टी करू शकतोय. करत नाही, परंतु वायपी काका, मी फर्गुसन पासूनच तो पायांना पाडलेला आहे. गृहपाठ महत्वाचा असतो. त्यांचे पालक या ठिकाणी आलेले, त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना. विद्यार्थी मित्र आणि सर्व पालक मंडळी, सर्वांचं मी पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करेल. आणि सरांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करून आपल्याला सर्वांना इथं आमंत्रित केलं. हा एक गुणगौरव सोहळा नसून आपण सरांवर दाखवलेला विश्वास आणि त्यातून ह्या फुलपाखरांनी जी झेप घेतलेली आहे त्याचं जे मूल्यांकन आहे ते आपल्याला आज इथं दिसतंय. माझा मुलगा आता सध्या बाहेर आहे, परंतु जेव्हा मी जळगावमध्ये एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 5वी 6वी 7वीसाठी तयारीसाठी कुठे आहे हे मी जेव्हा नेटवर सर्च केलं तेव्हा मला एक कळालं की पूर्ण खानदेशमध्ये फक्त एक इन्सेप्शन अकॅडमी आहे ती आपल्या या ज्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, नवोदय झालं, स्कॉलरशिप झालं, त्याच्यानंतर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी स्कूल आहे. तर एक पायाभूत जी गरज आहे मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारीसाठी. खरंच सर, माझी चुकी असेल किंवा मी माफी मागतो की माझ्या मुलाला मी तुम्हाला सोडून बाहेर टाकलंय, परंतु मला जो अनुभव आला, आपण जे पैशांमध्ये जे मूल्यांकन करतो ते खरंच सरांनी जसं सांगितलं की त्यांचा परमनंट जॉब सोडून या इन्सेप्शन अकॅडमीच्या वटवृक्षासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे ती खरंच वाखाणण्याजोगे आहे. आणि खरंच अभिनंदन सर तुमचं. धन्यवाद आम्हाला बोलवलं. असंच माझा लहान मुलगा आहे, मी सरांना आताच सांगतो की पुढच्या वर्षी तो तुमच्या शाळेत राहील. धन्यवाद सर. आई वडील मुलांना शिदोरी बांधतात. शिदोरी मुलांना माहीत नसेल, आपण रस्त्यामध्ये जाताना किंवा गावाला जाताना नाश्ता बांधून देतात आई वडील, त्याला शिदोरी म्हणतात गावाच्या भाषेमध्ये. आई वडील मुलांना शिदोरी बांधतात, ती 1 किंवा 2 दिवस चालते. पण गुरु जे शिदोरी बांधतात ना ते आयुष्यभर पुरणारी असते. अशी शिदोरी बांधायला सर तुमच्या सोबत आहेत. आणि सर अजून एक सांगतो मी, ह्या सर्व मुलांना तुम्ही आज हे जे त्यांना सन्मानित केलेलं आहे, हे सगळे मुलं यांना लहान मोठं किंवा कमी जास्त न लेखता तुम्ही सगळ्यांचा सन्मान केला, याचंच तुमच्या इन्सेप्शनचं यश दडलेलं आहे. मला जास्त काही बोलता येत नाही, पण गुरु कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे सर आहेत. आणि याच्यापेक्षा काय जास्त बोलावं. सर्व पालकांच्या वतीने सर मी तुम्हाला भविष्यासाठी पण आणि आतासाठी पण खूप अभिनंदन आणि हे करतो आणि थांबतो. धन्यवाद. बोलायचं असं म्हणजे स्पेसिफिक काही आठवत नाही, पण एवढंच की जी ट्रान्सपरन्सी सरांकडे आहे ती मी म्हणजे सांगते की कुठेच मिळणार नाही. कारण जे क्लासेस आहेत सर्व त्या क्लासेसमध्ये कसं एक विशिष्ट अंतर असतं, तिथं तुम्ही तुमच्या पाल्यांना सोडून जा. नंतर काय असतं ते क्लास टीचर बघतील, क्लासमधले सर बघतील किंवा त्यांच्या रुटीनप्रमाणे चालतं. पण हा आपला क्लास असा आहे की तिथं स्टुडंट तर शिकतातच, पण स्टुडंटसोबत पॅरेंट्स पण फ्रीमध्ये तुम्ही बसून काय चालू आहे ते तुम्हाला बघायला मिळतं. हे फक्त आणि फक्त इन्सेप्शन अकॅडमीमध्येच होईल सर, बाकी कुठेच नाही. धन्यवाद सर.
सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले प्रमुख अतिथी तसेच इथे उपस्थित असलेले सर्व पालक आणि बालचिमुकल्या, आज तुमचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, यासाठी तुम्ही तर उत्सुकतेने आलाच, पण त्यासोबत तुमचे पॅरेंट्स, त्यांना असं वाटतंय की हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे. कुणासाठी आहे तर आपल्यासाठी. आणि हे फक्त कुणामुळे शक्य झाले? फक्त इन्सेप्शन अकॅडमीमुळे. मी जळगाव जिल्ह्यात फक्त 11 महिन्यापूर्वीच आलेली. मी धुळे जिल्ह्यातली आहे. तर सुरुवातीला असं वाटलं होतं, नवीन शहर, तिथे आपल्या मुलांची आता आपण कसं करायचं, सगळंच नवीन असल्यामुळे थोडं विचलित झालं होतं सगळं काही. पण असंच कलिग होते जवळचे, त्यांनीच आम्हाला सांगितलं की इन्सेप्शन अकॅडमीमध्ये मुलीला टाका. मुलगी म्हटल्यानंतर, मुलगा असो किंवा मुलगी, तुम्हाला तर सुरक्षेचं एक असेलच. आता सध्या जबाबदारी सोडणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आपण कुणावरही जबाबदारी देऊ शकत नाही. मी माझी मुलगी सकाळी 9 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत मॅडमांच्या भरोशाने, सरांच्या भरोशाने सोडून जाते. आणि असं नाही की मी माझी मुलगी आहे असं म्हणून नाही, तर ते दिवसभर तिचे आई वडील म्हणून तिला सांभाळतात. हे सगळ्यात मोठं, ज्ञानदानासोबतच ते पण कर्तव्य पार पाडतायत. यासाठीच मी सरांसाठी, मॅमसाठी एक छोटंसं गीत म्हणते. ये गुरुवर तो ज्ञान का सागर है, इन्हीं से ही जन्नत है. ये गुरुवर तो ज्ञान का सागर है, इन्हीं से ही जन्नत है. गुरु में संसार समाया, उनका है आशीष पाया. गुरु में संसार समाया, उनका है आशीष पाया. प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया. ये गुरुवर तो ज्ञान का सागर है, इन्हीं से ही जन्नत है. खूप खूप धन्यवाद सर. भेटला माग म्हणे तो मज कधी भेटला. तुमच्यासाठी आराधना मागतो. मी अभय पाटील सरांना विनंती करतो. अभय पाटील सर, माझं रामानुजन नावायकस आणि वैदिक मॅथ्स अकॅडमी आहे. त्याच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या शहरामध्ये आमचे क्लासेस चालवत असतो. अभयकसच्या परिचय घेत असतो. मी भरपूर कार्यक्रमांना गेलो, परंतु हा एक मला आगळा वेगळा कार्यक्रम पाहायला मिळाला. मला सरांनी सांगताना सांगितलं की हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आहे, त्यांना सन्मान देण्यात येणार. परंतु इथे मला 2 कार्यक्रम पाहायला भेटले. एक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र भेटलं, आणि दुसरा गुणगौरव सोहळा आमच्या शिक्षकांचा पाहायला भेटला, रावसाहेबांचा पाहायला भेटला. त्याच्यामध्ये त्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र न देता पालकांनी कौतुक केलं त्यांचं. पालकांनी त्यांना मन भरून त्यांना आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या. त्याच्यामध्ये त्यांच्या मागे त्यांचं कष्ट आहे, जिद्द आहे, अपार मेहनत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रती आपुलकी आहे, सद्भावना आहे पालकांची विद्यार्थ्यांच्या विषयी. जसा माझा मुलगा शाळेमध्ये जातो, तुम्हाला माझ्या मुलाची काळजी राहते. शिक्षकांना त्यांचा मुलगा शाळेचा पेपर द्यायला जातो तेव्हा सरांना काळजी राहते. माझा मुलगा पेपर द्यायला जाईल, शाळेमध्ये शिकायला जाईल, तेव्हा मला त्याची काळजी राहील. सर मुलाप्रमाणे, पुढच्या मुलाप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम करतात. म्हणून विद्यार्थ्यांची आपुलकी पालकांची आहे, शिक्षकांची आहे. तसेच पालकांची सुद्धा, जसं ताईंनी सांगितलं की सरांची पारदर्शकता अशी आहे की पालकांनाही योग्य शिकायला म्हणजे पाहायला भेटतं. प्रत्यक्ष तिथे बसू शकतात आम्ही काय शिकवतो. तर ही पारदर्शकता जी सरांनी निर्माण केलेली, त्यांनी विश्वास ठेवलेला आहे पालकांचा, विद्यार्थ्यांचा. हे त्यांच्या कष्टातून त्यांनी त्यांचं जे गुण कौशल्य आहे त्यांच्याकडे ते त्यांनी संपादित केलेलं आहे. म्हणून हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झालेला आहे. कोचिंग क्लासेस असतात. आपण काही कोचिंग क्लासेसवाल्यांचं कमी सांगतो अशा भाग नाही, परंतु त्यांची जी स्पर्धा असते ती स्थानिक मुलांशी असते, शाळेतल्या मुलांशी असते, वैयक्तिक वर्गातील मुलांमध्ये पहिला येणारा मुलगा. आणि हे असे जे विद्यार्थी घडवलेले ज्यांनी जिल्ह्यातून नंबर मिळवलेला आहे, जिल्हाभरातून मुलं बसतात
पूर्ण जामनेर तालुक्यातला आमच्या गावामध्ये आमच्या तालुक्यामध्ये 169 गाव आहे. आमच्या तालुक्यामध्ये 169 गाव आहे. पूर्ण जिल्हाभरामध्ये किती गावं असतील, प्रत्येक गावात मुलगा नवोदयला बसतो, स्कॉलरशिपला बसतो. त्या एवढ्या मुलांच्या स्पर्धेतून सरांनी सांगितले की हा पहिला 1000 मुलांतून आलेला आहे. हा 1000 नाही 10,000 गावातून पहिल्या 10 मध्ये आलेले विद्यार्थी घडवले. हे किती आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे. अशा प्रकारचे विद्यार्थी, जे विद्यार्थी केवळ शाळेपुरते किंवा नोकरी लागावी भविष्यामध्ये याच्यासाठी घडवले जात नाही, तर ते देशाचं भविष्य घडवण्याचं काम या माध्यमातून करतायत. ही फार आनंदाची गोष्ट आहे. सरांनी मला आवडलं नाही कारण की मला बोलवलं आणि आपणही पालकांनी आम्हाला ऐकून घेतलं. तर मी विद्यार्थ्यांचं सरांचा आभार मानेन. सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही असंच नवनवीन या स्पर्धा परीक्षा द्याव्या. भविष्यामध्ये तुम्ही जे लेखी पेपर देतात त्याच्यावरती शासनाचा विश्वास नाहीये, तर तुम्ही जे स्पर्धा परीक्षा देतात त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह सोडवले जातात. शाळेमध्ये जे गणित असतात ते गणिता पारंपरिक पद्धतीने स्टेप वाईज मार्क्स मिळतात, परंतु त्या मार्कांपेक्षा जे स्पर्धा परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये मार्क्स मिळतात त्याला फार महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही उत्तर कोणत्या पद्धतीने काढता त्याला महत्त्व नसून तुम्ही उत्तर बरोबर काढलेले का चुकीचं काढलेले, त्या टेक्निक्स हे सर आपल्याला शिकवतात. म्हणून विद्यार्थी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करतात आणि पेपर स्पीडली सॉल्व्ह करून विद्यार्थी नंबर सांगतात. अशा प्रकारचं शिक्षण मार्गदर्शन हे सर करतात. त्याबद्दल सरांचं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मी सर्वप्रथम सरांचे अभिनंदन करतो की वेगवेगळ्या शाळेतून आलेले सर्व तुम्ही गुणगौरव केला. मी फक्त आता सध्या तर फुटबॉलचं वर्ल्ड कप चालू आहे आणि दुसरं म्हणजे कसं भारताच्या टीममध्ये जे वैभव सूर्यवंशी एक कमी वयाच्या 15 वर्षाच्या खेळाडू चमकला, तसंच सर मला तुमच्या कलासरच्या माध्यमातून असं वाटतं की आपल्या जळगाव जिल्ह्यातून खूप वैभव सूर्यवंशी निर्माण होतील की नाना असं एकमेव क्षेत्र असं आहे सर्व लोकांच्या तिथे नॉन करत कारण आम्ही राजकारणामध्ये असताना आम्हाला खूप गोष्टी करत असतात. तर सांगायला अत्यंत आनंद होतो ना की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये नामदार साहेबांच्या रूपाने आम्ही दरवर्षी गुणगौरव सोहळा आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये बी घेत असतो की आम्हाला सर्वप्रथम एवढा स्वाभिमान आहे की रावसाहेब दादा आमच्या तालुक्याचे आणि सगळ्याचे गाव ना क्रांतिकारी गाव आहे. जेव्हा भाऊ राजकारणात न होते तेव्हापासून या गावाने खूप भरभरून भाऊंना प्रेम केलेलं आहे. आणि तिसरा विषय असला होता सर मी की नामदार साहेबांकडून जे बी मदत लागेल ते बी आम्ही 100% देऊ. आता मी शिक्षणाधिकारी निलेश पाटील सरांच्या वेळी आहे, खूप चांगले शिक्षणाधिकारी आहेत. कारण नामदार साहेबांच्या जो रूपाने देखील ते बसले कलेक्टर साहेब म्हणजे आपल्या जिल्ह्यात आनंदाची गोष्ट असे नाना की सीओ मॅडम असतील, SP साहेब असतील, कलेक्टर असतील, सिव्हिल सर्जन असतील की IAS आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आता आम्ही काम करत असताना पाहतो तर तिथे वशिला चालत नाही. जसं जसं मुलांचे गुणगौरव झाला तसं तसं वाटतं आपला जळगाव जिल्हा खूप पुढे येते. आणि सध्याचा आम्ही पॉलिटिशियन खूप बदनाम झालो की रोज नाना टीव्ही लावताना 6 इकडे गेले 5 इकडे गेले असं बदनामीच्या राजकारणामध्ये चालू असतात. पण सर तुमच्या रूपाने आम्हाला या आनंद वाटला की आहे भाऊ आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये आशाचा किरण वाटतोय तर कुठेतरी क्रांती होते. आणि भारतामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती झाली आहे तेव्हा तेव्हा महाराष्ट्रानेच पुढाकार घेतला आहे. हे सर्वत्र आनंदाची गोष्ट आहे. सरांनी जे छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केला, 9 वर्ष असताना त्यांनी क्रांती केली. ज्ञानाचा साधू जेवढून राव साधना म्हणतो, काही शेडेदार म्हणतो, राणूताईंना म्हणतो की रावसाहेबांना खूप कठीण परिस्थितीवर आलेले आहेत. ते म्हणजे आम्ही सोबत कंटिन्यू मुलांनी मार्केटमध्ये बसत होतो,
ते आम्हाला माहिती होतं की दादा एवढे पुढे जातील आणि आम्ही राजकारणात एवढे पुढे घेऊन नाना कमी म्हणून पुढे जातील. हे सरस्वतीची देण आहे. मला तरी गुलाबराव पाटील साहेबांच्या आशीर्वादामुळे प्लॅटफॉर्म भेटला. पण सरांनी जो केले ते स्वतःच्या बळबुतावर केला. नाना आता मी जे आता बिहारमध्ये मी खान सरांचा विषय असो की इतर सरांचा विषय असो, जे सर लोक क्रांती करतात यांना माझ्या तर पर्सनल असा सपोर्ट आहे किंवा प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजे. हे पर्सनली आता तुम्ही पाहिलं असेल तर कोणी सैनिक पाहिजे म्हणजे पर्सनल माहिती आहे त्यांना, जेवढे आपल्याला माहीत नाही तर आपला मुलगा काय करतो वगैरे एवढं डीपमध्ये तेवढं रावसाहेब सरांना सगळं डीपमध्ये माहिती आहे. सर आता माझा मुलगा मी 3 वर्षाचा आहे. मला मुलांचे कोणाचं वाटतं सर आपल्या मुलांच्या भविष्य तिथे ॲडमिशन घ्यायचं. मी नामदार साहेबांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो की अशीच भरभराटी करत राहो. जय हिंद जय महाराष्ट्र. म्हणून थोडक्यात घेतो. मार्गदर्शकांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी या व्यासपीठाला वंदन करतो, सरस्वती मातेला वंदन करतो आणि ज्या लोक आया बसलेले माझे जावई उभे आहेत दोघं, त्या दोघं ताईंना पण दंडवत करतो. तुम्हाला अशा बहिणी मिळाल्या, तुम्हाला अशा जावई मिळाले आणि असे नातवंड मिळाले. आणि जे पालक आले ते माझे भाऊ बहिणीसारखे आहेत, माझ्या मुलासारखे आहेत, माझ्या मुलीसारखे आहेत. वर्षाचे नातू झाले माझे दोघं. मेरिटमध्ये येतात, सर्वच मेरिटमध्ये येतात. प्रमाणपत्र वाटले, पुरस्कार दिले. धन्य म्हणतो मी त्या आईला की तिच्या पोटी पुत्र जन्माला चांगला आला. 32 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी माझा जावयाचा पहिला कार्यक्रम हा पाहिला. मी पण शिक्षक होतो, रिटायर झालो, 5 वेळा राज्य स्तरावर गेलो. कमी पैशाच्या नोकरीवर लागलो, शेवट रिटायर झालो. 8 वर्ष झाले. माझे मावस भाऊ नवल भाऊ, गुलाब भाऊ माझे जावई. जावयाच्या कार्यक्रमाला मावस भाऊ उपस्थित झाले, हा खूप मोठा आनंद झाला. सुरुवात मी तुमच्याकडून करायला पाहिजे होती. आज वटसावित्री पौर्णिमा आहे. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या पतीसाठी आपण उपवास केलेला आहे आणि तो दिवस पौर्णिमेचा आहे. ह्या पौर्णिमेचं चांदण तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या घरी असावं हे मी परमेश्वराजवळ मागतो. ज्याही क्षेत्रामध्ये आपले लेकरं शिकत असतील त्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळावं आणि आपल्या देशाचा विकास घडून यावा त्यांच्या हातून. असं झालं म्हणजे आईला आणि बापाला धन्यवाद मिळतो. समाजाचा, राज्याचा, देशाचा उद्धार. मुलगी असली तरी तिला शिकवा, मुलगा असला तरी त्याला शिकवा. दोघांना सारख्या पद्धतीने द्या. ताईचं गाणं ऐकून माझं मन भरून आलं. खरंच पालकांनी सुद्धा आपली मनोगत व्यक्त केली. रावसाहेब खूप मेहनती आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग, BE इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पास झालेत पण नोकरी घेतली नाही. मला क्लासेस चालवायचे आहेत आणि ती जिद्द त्यांनी पूर्ण केली. जेव्हा आपल्याजवळ, मी लेकरांना हे सांगेन, तुमच्याजवळ तुमचा स्वतःचा आत्मविश्वास असेल, हिंमत असेल, धाडस असेल, महत्वाकांक्षा असेल तर निश्चितच तुम्ही संभाजीराजे बनाल, तुम्ही शिवाजी महाराज बनाल, तुम्ही विवेकानंद बनाल, स्वामी ज्ञानेश्वर बनाल, सारखे बुद्धिवान माणसं बनाल आणि देश चालवाल. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्या लेकराला टाका, त्याला त्याच्यामध्ये काय क्षमता आहे ती शोधून घ्या. आपल्या मनावर नाही घ्यायचं, त्याच्या मनावर घ्यायचं की त्याला कुठल्या क्षेत्राकडे जायचं आहे, त्या क्षेत्रात त्याला मेरिट मिळू द्या. विद्यार्थ्यांना हे सांगेल, जास्त खेळायचं नाही, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायचा, दैनंदिनी बनवून घ्यायची. खेळासाठी वेळ द्यायचा, जेवणासाठी वेळ द्यायचा, झोपेसाठी वेळ द्यायचा, अभ्यासासाठी वेळ द्यायचा, सर्व गोष्टींसाठी वेळ द्यायचा. आई बापांना त्रास द्यायचा नाही. अभ्यास, मेरिट आणि मेरिटच पाहिजे.
याशिवाय मी दुसरं काही सांगू शकत नाही. शेवटच्या शब्दात तुम्ही माझ्या जवळला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतात म्हणून मी पूर्ण पालकवर्गाचं मनापासून आभार मानतो. असंच सहकार्य द्या. माझ्या मुलीवर, माझ्या जवळ, माझ्या नातवंडावर अशाच प्रकारचा प्रेम असू द्या. व्यासपीठालाही हेच मागतो की अशाच मार्गदर्शनाची माझ्या जवळला गरज आहे, म्हणून तुम्ही सर्वजण सहकार्य कराल अशी विनंती करतो. आणि तुम्ही आलात म्हणून धन्यवादही देतो. शाबाशिया